जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करत सरकारला इशारा दिलेला आहे। 5 जून पासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी ना उमेदवार दिला ना कोणाला पाठिंबा दिला असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मात्र जर 6 जून पर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयार करणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलंय। तर महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचं काम केलंय। आज देऊ उद्या देऊ असं करून 7 महिने झाले असंही ते म्हणाले। आपण राजकारणात यावेळेस नाहीच, आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला, ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला। आमचा पण कुठं अपक्ष नाहीये किंवा कोणाला अंधारातून दे नाही उजाडातून दे, कोणाला पाठिंबा पण नाही। समाजाच्या हातात ह्यावेळेस समाज ठरवं कोणाला पाडायचं, कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय समाजकारण। मात्र जर 6 जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही 100% मराठा समाज करणार आहे आणि 5 जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषण सुद्धा सुरू करणार आहे।